लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। खुद्द महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे अक्षय तृतीयेचा सण लाडक्या बहिणींसाठी गोड होणार आहे। दर महिन्याला आम्ही जो लाभार्थ्यांच्या हप्त्याची जी तारीख असते ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरत असते। त्याच्यामुळे याही महिन्याचा जो हप्ता आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। अखेर सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत। थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आता त्याचं इथं आपण क्लिक करणार, त्या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार। लाडक्या बहिणी इकडे आल्यात, कुणाच्या खात्यात पैसे आले त्यांनी हात वर करा। सगळ्यांच्या पैसे आलेत, कुणाचे राहिले असतील त्या बहिणी पण वंचित राहणार नाहीत। हा शब्द तुमच्या भावाचा लवकर लवकर काढा, लवकर लवकर। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार आज बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्येच विस्तांतर असतो। त्यामुळे या एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा आजच विस्तांतर होणार आहे। जे जे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत त्या सर्व बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। थेट अदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकायचं आहे। सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। एकत्रित हप्ता आहे हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही डीबीटीच्या माध्यमातून आम्ही वितरित। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आणि लाडक्या बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या अदिती तटकरे मॅडमने माहिती दिलेली आहे की आज उद्या आणि परवा म्हणजेच पुढील 4 दिवस सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की एकाच दिवशी 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता सोडणं शक्य नाही। त्यामुळे आज काही बहिणींना पैसे येतील, उद्या काही बहिणींना पैसे येतील, परवा दिवशी सुद्धा काही बहिणींना पैसे येणार आहेत। एकत्रितपणे 3 ते 4 दिवस सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज आदेश दिलेला आहे की आज 1 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। म्हणजेच एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे। आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे, त्या दृष्टिकोनातून आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा होणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। सोबतच देवेंद्र फडणवीस साहेबांनी 1500 रुपयेवरून 2100 रुपये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता केलेला आहे। म्हणजेच सर्व पात्र बहिणींना आज एप्रिल हप्ता 2100 रुपयाप्रमाणे मिळणार आहे। देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकायचं आहे। 1500 रुपये नाही, लाडक्या बहिणींना 2100 रुपये आपण खात्यामध्ये देणार आहोत। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे। त्यामुळे सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच सांगितलेलं आहे की आज एप्रिल हप्ता विस्तांतर होईल, परंतु हा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे येणार नाही। थेट 2100 रुपयाप्रमाणे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या ज्या बहिणींचे अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र असतील, त्यांचे अर्ज अप्रूव्ह असतील, त्याच बहिणींना पैसे
येणार आहेत. परंतु आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही. तर त्या एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासोबत आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. बघा, लाडक्या बहिणींना फक्त एप्रिल महिन्याचे 2100 रुपये येणार नाही. त्यासोबतच ज्या ज्या बहिणींचे अर्ज पात्र असतील म्हणजेच लाडक्या बहीण योजनेमध्ये सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असतील त्यांना आज 3 गॅसचे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. एकंदरीत बहिणींना आज एप्रिल हप्ता आणि गॅसचे पैसे मिळणार आहेत. सोबतच आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अक्षय तृतीयानिमित्त ओवाळणीचे 3,000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अर्थमंत्री अजितदादा पवार आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या अदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून प्रत्येक सणाला प्रत्येक लाडक्या बहिणीला 3,000 रुपयांची ओवाळणी देण्यात आलेली आहे. म्हणजेच गुढीपाडवा असेल, भाऊबीज असेल, सोबतच जी आपली धुलीवंदन झाली, होळी झाली, त्याला सुद्धा 3,000 रुपये दिलेले होते. त्या दृष्टिकोनातून आज अक्षय तृतीया सण आहे. त्या निमित्ताने सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 3,000 रुपये सुद्धा येणार आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल म्हणजे सध्याच्या स्थितीला तुम्हाला जर रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसेल तर तुम्हाला आज या 3 लाभांतर्गत पैसे येणार आहेत. म्हणजे टोटल मिळून 7,700 इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बघा, एप्रिल महिन्याचे 2100 रुपये, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि ओवाळणीचे 3,000 रुपये म्हणजे टोटल मिळून 7,500 रुपये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहेत. परंतु एप्रिल हप्ता कोणत्या बहिणींना येणार, गॅसचे पैसे कोणत्या बहिणींना मिळणार आणि ओवाळणीचे म्हणजेच बोनसचे पैसे कोणत्या लाडक्या बहिणींना आज येणार आहेत ते सुद्धा अगदी झटपट सांगतो. तर बघा, एप्रिल हप्ता फक्त याच बहिणींना येणार आहे ज्यांचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल. परंतु ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल त्यांना पैसे येणार नाही. सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे कोणाला येणार, बघा, ज्यांचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे आणि ज्या बहिणींच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस आहे त्यांनाच पैसे येतील आणि बोनसचे ओवाळणीचे पैसे सरसकट सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहेत. परंतु आज सर्वात अगोदर कोणाला पैसे येणार आहेत, सोबतच सर्व मिळून किती पैसे येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज सर्वात प्रथम पैसे येणार आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. सोबतच काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्या खात्यामध्ये मागील पैसे आलेले नाहीत परंतु पुढील पैसे येत चाललेले आहेत. म्हणजेच त्यांना आज मागील पैसे येणार आहेत का त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला मागील महिन्यांचे अर्धवट पैसे आलेले असतील तर तुम्ही एक काम करायचं आहे, त्यानंतरच तुम्हाला पैसे मिळतील, अन्यथा पैसे मिळणार नाही. परंतु आज सर्व लाडक्या बहिणींना या 3 लाभांचे पैसे येणार नाहीत कारण डीबीटीची लिमिट जास्त नसल्यामुळे सर्व बहिणींना पैसे विस्तांतर होऊ शकत नाहीत. बघा, लाडक्या बहिणींनो, आज एप्रिल हप्ता, गॅसचे पैसे आणि ओवाळणीचे पैसे सोडण्यात येणार आहेत. परंतु महाराष्ट्र राज्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये आज एकाच दिवशी सर्व पैसे येणार नाहीत कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे आणि डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख बहिणींची आहे. त्या दृष्टिकोनातून आज काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुद्धा येणार आहेत. बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या 3 लाभांचे पैसे येणार आहेत. त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या. बघा, लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून आज 15 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. उद्या 11 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 10 जिल्ह्यांमध्ये एकंदरीत 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, आज प्राथमिक स्वरूपामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर पैसे येणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, आज ज्यांचा फॉर्म सध्याच्या स्थितीला पात्र असेल त्या बहिणींना आज पैसे येतील. सोबतच ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्या बहिणींना पैसे येतील. सोबतच ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य या चालू वर्षामध्ये नोकरीला लागलेला नसेल त्यांनाच पैसे येणार आहे. सोबतच ज्यांचे उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्याच बहिणींना आज 3 लाभांतर्गत पैसे
येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही पात्रतेच्या निकषांच्या बाहेर असाल, पात्रतेच्या नियमांचं उल्लंघन केलं असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. कारण एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्या अगोदर सर्व अर्जांची छाननी केलेली आहे आणि या अर्जांची छाननी करूनच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. परंतु आज सर्व मिळून किती पैसे येणार आहेत बघा. भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज किती पैसे येणार आहेत ते सुद्धा आपण बघून घ्या. परंतु लाडक्या बहिणींनो, आज 15 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. ते 15 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये आणि जी ओवाळणी दिली जाणार आहे म्हणजेच बोनस दिला जाणार आहे तर तो बोनस 3000 रुपये आहे. म्हणजेच 2100 आणि 2500 रुपये हे 4700 आणि 3000 रुपये म्हणजे 7600 इतकी रक्कम सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहेत. एकंदरीत सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 7500 रुपये, 10000 रुपये, 12000 रुपये, काही बहिणींना 15000 रुपये सुद्धा येणार आहे. ज्यांचे मागील पैसे अर्धवट आलेले असतील त्यांना आज सर्व हप्त्यांचे पैसे सोडण्यात येणार आहेत. ज्या बहिणींना एप्रिल हप्ता आला नसेल त्यांना आज एप्रिल हप्ता, ज्यांना गॅसचे पैसे आले नाही त्यांना गॅसचे पैसे, ज्यांना ओवाळणीचे पैसे आले नाही त्यांना ओवाळणीचे पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, आज सरसकट सर्व बहिणींना पैसे येणार नाहीत. यासाठी 2 नियम घालण्यात आलेले आहेत. ज्या ज्या बहिणी या 2 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना आज पैसे येणार. अन्यथा जर तुम्ही या नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की मागील पैसे येणार का, आले तर किती येणार बघा. लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही, कोणत्याही लाडक्या बहिणींचे पैसे ठेवणार नाही. त्या दृष्टिकोनातून आज ज्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आलेला नाही त्या बहिणींना आज 3 महिन्यांचे पैसे मिळणार आहेत. सोबतच ज्या बहिणींना अजून नोव्हेंबर महिना असेल, डिसेंबर महिना असेल, जानेवारी महिना असेल या महिन्यांचे पैसे आलेले नसतील तर त्यांनी एक काम करायचं आहे, त्यानंतरच त्यांना मागील पैसे येणार आहे. तर ते काम कोणतं आहे ते सुद्धा मला झटपट सांगतो. परंतु लाडक्या बहिणींनो, आपण सर्वात प्रथम जिल्हे बघून घ्या. परंतु ज्या लाडक्या बहिणींना या 3 लाभांचे पैसे मिळवायचे असतील आणि पुढील 5 वर्ष या लाडक्या बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असावेत. ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्यांनाच पैसे येणार आहेत. अन्यथा जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत नसाल तर पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जी पहिली पात्रता आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे बहिणींचे उत्पन्न. बघा लाडक्या बहिणींनो, पहिलीच पात्रता उत्पन्नाची घालण्यात आलेली आहे. कारण भरपूर बहिणींचे उत्पन्न 2024 असेल, 2023 असेल या वर्षांमध्ये कमी होतं. परंतु सध्याच्या स्थितीला 2025 मध्ये भरपूर लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी झालेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असो. बघा तुमच्या घरामधील सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसेल किंवा असेल तर तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमीच असावे. बघा ज्या बहिणीचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्या बहिणीने आज पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे नोकरी आणि पेन्शन. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसायला पाहिजे, सरकारी पेन्शन घेत नसावा. बघा भरपूर लाडक्या बहिणींच्या घरामधील या चालू वर्षामध्ये म्हणजे 2025 मध्ये भरपूर लाडक्या बहिणींच्या घरामधील सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेले आहेत. काही शिपाई झाले, काही शिक्षक झाले, काही वकील झालेले आहेत, काही डॉक्टर सुद्धा झालेले आहेत. सोबतच काही बहिणींच्या घरामधील काही रिटायर झालेले आहेत त्यांना आता पेन्शन सुद्धा मिळत आहे. जर तुम्हाला पेन्शन मिळत असेल, सरकारी नोकरीमध्ये एखादा सदस्य कामगार असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. थेट आज राज्य सरकारच्या मार्फत आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणी या दुसऱ्या पात्रतेमध्ये बसत असेल त्यांनाच पैसे येणार आहेत. जर तुम्ही या नियमांचं उल्लंघन केलं तर पैसे येणार नाहीत. थेट आज राज्य सरकारच्या मार्फत यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. सोबत आज लाडक्या बहिणींनो, जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता योजनांची आहे. बघा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये विविध योजना सुरूच आहेत. त्याच्यामध्ये नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा, सोबतच संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना, वयश्री योजना यांसारख्या विविध योजना
महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत आहेत आणि लाडकी बहीण योजना सुरू होण्या अगोदर या सर्व योजना फेमस होत्या, परंतु लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस या योजनेचे जे लाभार्थी होते म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील तर त्यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता. म्हणजेच काही लाडक्या बहिणी अशा आहेत की ते सध्याच्या स्थितीला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, सोबतच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थी होत्या तर त्यांना श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून पैसे मिळतात, सोबतच त्यांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला आहे. म्हणजे त्या लाडक्या बहिणींना डबल योजनांच्या माध्यमातून पैसे मिळत आहेत. त्या दृष्टिकोनातून आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की लाडकी बहीण फक्त एकाच योजनेचा लाभ घेऊ शकते. ज्या बहिणी डबल योजनांचा लाभ घेत असतील त्यांचे अर्ज बाद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. म्हणजेच त्या लाडक्या बहिणींना भविष्यामध्ये दोन्ही योजनांचा लाभ घेता येणार नाही. म्हणजेच ही सरकारची फसवणूक आहे. जर असे कुठे निदर्शनास आले तर तुमच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो जी चौथी पात्रता आहे म्हणजे शेवटची पात्रता आहे तर ते चौथी पात्रता म्हणजे टॅक्स आणि तुमच्या घरामधील कोणताही सदस्य परमनंट कामगार नसायला पाहिजे. बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा. बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस आपले उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल त्यावेळेस आपल्याला इन्कम टॅक्स हा भरावाच लागत असतो. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुमच्या घरामधील एखादा सदस्याने टॅक्स भरत असेल किंवा टॅक्स भरलेला असेल तर तुमचा अर्ज रद्द केला जाईल. सोबतच लाडक्या बहिणींच्या घरामधील एखादा सदस्य अगोदर टेम्पररी कामगार असेल आणि सध्याच्या स्थितीला तो जर परमनंट कामगार झालेला असेल तर तुमचा अर्ज बाद सुद्धा केला जाणार आहे. म्हणजेच बहिणीच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा आणि परमनंट कामगार सुद्धा नसायला पाहिजे. बघा, ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्या लाडक्या बहिणींना आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, गॅसचे पैसे आणि वळणीचे पैसे येणार आहेत. बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल आणि तुम्हाला जर रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसेल आणि तुम्ही या 4 नियमांमध्ये या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तरच पैसे येणार आहेत. अन्यथा ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांचं उल्लंघन करतील, ज्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसणार नाही त्या बहिणींना 1 रुपया सुद्धा येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या. बघा, लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडू शकले नाहीत. त्या दृष्टिकोनातून आज 15 जिल्ह्यांमध्ये, उद्या 11 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यात पैसे येणार आहे. ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असेल त्या सर्व बहिणींची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज ज्या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत ते 15 जिल्हे बघू. बघा, लाडक्या बहिणींनो या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे सातारा, तिसरा जिल्हा म्हणजे सोलापूर, चौथा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, 5वा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा, 6वा जिल्हा कोल्हापूर जिल्हा, 7वा जिल्हा रत्नागिरी, 8वा जिल्हा रायगड, 9वा जिल्हा मुंबई शहर, 10वा जिल्हा मुंबई उपनगर, 11वा जिल्हा पालघर, 12वा जिल्हा ठाणे, 13वा जिल्हा अहिल्यानगर, 14वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि 15वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा. बघा, लाडक्या बहिणींनो आज या 15 जिल्ह्यामधील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या 3 लाभांचे पैसे येणार आहे. सोबतच उद्या 11 जिल्ह्यामधील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या 3 लाभांचे पैसे येणार आहेत. तर ते उद्याचे 11 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात आणि परवा दिवशीचे जे 10 जिल्हे आलेले आहेत ते 10 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. सोबतच लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, ते निर्णय सुद्धा बघणार आहोत. तर बघा, लाडक्या बहिणींनो उद्या 11 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. तर त्या 11 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा धाराशिव जिल्हा, दुसरा जिल्हा लातूर, तिसरा जिल्हा बीड, चौथा जिल्हा नांदेड, 5वा जिल्हा परभणी, 6वा जिल्हा हिंगोली, 7वा जिल्हा जालना, 8वा जिल्हा जळगाव, 9वा जिल्हा धुळे, 10वा जिल्हा नंदुरबार आणि 11वा जिल्हा बुलढाणा
बुलढाणा जिल्हा. बघा लाडक्या बहिणींनो, उद्या या 11 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत आणि परवा दिवशी 10 जिल्ह्यामधील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. तर ते परवा दिवशीचे 10 जिल्हे सुद्धा बघून घ्या. बघा परवा दिवशी वाशिम जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये म्हणजेच या 4 जिल्ह्यांमध्ये परवा दिवशी पैसे येणार आहे. सोबतच 5वा जिल्हा वर्धा, 6वा जिल्हा नागपूर, 7वा जिल्हा चंद्रपूर, 8वा जिल्हा गडचिरोली, 9वा जिल्हा गोंदिया आणि 10वा जिल्हा भंडारा जिल्हा. म्हणजेच परवा दिवशी या 10 जिल्ह्यामधील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर होऊ शकत नाही. त्यामुळे आज 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. उद्यासाठी 11 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि परवा दिवशीसाठी 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच टोटल मिळून 36 जिल्ह्यांमध्ये येत्या 3 दिवसांमध्ये पैसे येणार आहे. सोबतच आज काही प्रमुख बँकेमधून या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या. बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्य असू द्या किंवा भारत देश असू द्या, तर या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारत देशामध्ये गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँका आहेत. या बँकांना सर्वात मोठी डीबीटी आहे. म्हणजे या बँका गव्हर्नमेंटच्या अंडर रजिस्टर आहेत, गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँका आहेत. त्यामुळे आज सर्वात अगोदर या प्रमुख बँकेमधून या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात येणार आहे. तर त्या प्रमुख 3 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचं बँक खाता या 3 बँकेपैकी असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येतील. उर्वरित बहिणींना सुद्धा पैसे येणार आहे. सर्व बहिणींनी आपलं बँक खातं कोणतं आहे ते सुद्धा आम्हाला पोस्टच्या खाली कमेंट करून सांगायचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 3 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक पोस्ट बँक आणि तिसरी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक. बघा तुमचं बँक खाता स्टेट बँकेत असेल तर तुम्हाला आज सर्वात अगोदर पैसे येतील. ज्या बहिणींचं बँक खाता इंडियन पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच पोस्ट बँकेमध्ये आहे त्यांना सुद्धा आज सर्वात अगोदर पैसे येतील आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये ज्या ज्या बहिणींचं बँक खाता आहे तर त्यांना सुद्धा आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. कारण या तिन्ही बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँका आहेत. या बँकेला 1 दिवसामध्ये डीबीटी सुद्धा ऍक्टिव्ह होते. त्या दृष्टिकोनातून आज या 3 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी आज राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे. ज्या ज्या बहिणींना या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्या लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणे गरजेचं आहे. बघा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे. म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आज राज्य सरकारकडून 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या ज्या बहिणींना या 4 योजनांचा अर्ज करायचा असेल तर बघा लाडक्या बहिणींनो, या 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. बघा शिलाई मशीन योजना ही केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे. राज्यामधील 2,52,00,000 बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. कारण सर्व बहिणींना या शिलाई मशीन योजनेचा अर्ज करता येणार आहे. सर्व पात्र बहिणींना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून मोफत शिलाई मशीन योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीन खरेदीसाठी देण्यात येणार आहे. परंतु या शिलाई मशीन खरेदीसाठी काही अर्ज करणे गरजेचे आहे, काही पात्रता आहे, सोबतच कागदपत्रे सुद्धा लागणार आहेत. बघा या शिलाई मशीनसाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. दुसरी पात्रता म्हणजे तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे आणि तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे. ज्या ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असेल त्याच बहिणींना आज या शिलाई मशीन योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांना आज या शिलाई मशीन योजनेचा अर्ज करता येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडे 3 कागदपत्रे असायला पाहिजे तरच तुम्हाला शिलाई मशीन योजनेचा अर्ज करता येणार आहे. बघा पहिले जे कागदपत्र आहे तर ते पहिलं कागदपत्र म्हणजे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. यासाठी तुमच्याकडे 3 वर्षांचा उत्पन्न दाखला
असायला पाहिजे. सोबतच तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात यासाठी पुरावा म्हणून तुमच्या गावामधील पोलीस पाटील सरपंच असेल यांच्या नावाने वयाचा दाखला सुद्धा लागणार आहे आणि रहिवासी दाखला सुद्धा लागणार आहे. सोबतच तिसरं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड या 3 कार्डांपैकी कोणतं तरी एक कार्ड असायला पाहिजे. म्हणजेच तुमचे ओळखपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे. बघा, पहिली योजना शिलाई मशीन योजना. ज्या ज्या बहिणीने याचा लाभ घ्यायचा असेल तर त्या लाडक्या बहिणींनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून अर्ज करणं गरजेचं आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी दुसरी योजना आहे तर ती दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी. बघा, या पिठाची गिरणी योजनेसाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. ज्या ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच आज पिठाची गिरणी योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, दुसरी योजना पिठाची गिरणी तर याच्यासाठी जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे ती म्हणजे तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असावा, म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचा अर्ज पात्र ठरलेला असावा. दुसरी पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे आणि तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरी किंवा खाजगी नोकरी परमनंट कामगार नसायला पाहिजे. रिटायर झालेला पेन्शनधारक सुद्धा नसायला पाहिजे. जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कार्यरत असेल, पेन्शनधारक असेल तर पैसे येणार नाहीत. अन्यथा जर नसेल तर पैसे 100% येणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींनो, शिलाई मशीन खरेदीसाठी आणि पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे. म्हणजे शिलाई मशीनसाठी 15,000 रुपये आणि पिठाची गिरणीसाठी 20,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी तिसरी योजना आलेली आहे तर ती तिसरी योजना म्हणजे डंक मशीन योजना. बघा, या डंक मशीनसाठी प्रत्येक लाडक्या बहिणींना 52,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुम्हाला डंक मशीन योजना योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा अर्ज करणं गरजेचं आहे. परंतु तुमच्याकडे 3 कागदपत्रे असावेत: वयाचा दाखला, रहिवासी दाखला आणि उत्पन्न दाखला, तरच तुम्हाला या डंका मशीन योजनेचा लाभ घेता येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी चौथी योजना आलेली आहे, सुरू झालेली आहे, ते म्हणजे मोफत सौर चूल योजना. तर या सौर चूल योजनेसाठी 3 कागदपत्रे प्रत्येक लाडक्या बहिणीकडे असायला पाहिजेत. पहिलं कागदपत्र, तुम्ही विधवा असाल, निराधार असाल, तुम्ही कास्टमध्ये असाल, याच्यामध्ये SC कास्ट, ST कास्ट, OBC कास्ट, NTC कास्ट, NTB कास्ट या कास्टमध्ये असाल किंवा तुम्ही निराधार असाल तर त्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे. सोबतच तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात, महाराष्ट्र राज्यामधीलच बहिणी आहात याचा पुरावा म्हणून रहिवासी दाखला सुद्धा लागणार आहे. सोबतच घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नाही याचा पुरावा सुद्धा लागणार आहे. एकत्रितपणे सर्व लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून या 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. ज्या ज्या बहिणी लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले असतील त्या सर्व माता भगिनींनी, त्या सर्व लाडक्या बहिणींनी या योजनांचे अर्ज करायचे आहे. तुम्हाला सुद्धा या योजनेच्या माध्यमातून अनुदान सुद्धा मिळणार आहे. परंतु तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदाच सांगितलं होतं की ज्या बहिणींना मागील पैसे अर्धवट मिळाले असतील किंवा ज्या बहिणींना अजून एप्रिल हप्ता गॅसचे पैसे, बोनसचे पैसे मिळाले नसतील तर त्यांनी लाडक्या बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती तक्रार नोंदवायची आहे, त्यानंतर पैसे मिळतील. अन्यथा जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती तक्रार नोंदवली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. किंवा तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती सुद्धा तक्रार करू शकता. बघा, 98 61 71 71 71 हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. हा नंबर तुम्ही मोबाईलमध्ये सेव्ह करायचा, त्यानंतर व्हॉट्सअपवरून याच्यावरती मेसेज सुद्धा करायचं आहे. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे सुद्धा सोडण्यात येणार आहे. म्हणजे तुमचा अर्ज चेक केला जाईल, तुम्ही सुद्धा त्या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहिलं जाईल. जर बसत असाल तर पैसे येतील, अन्यथा जर बसत नसाल तर तुमचा अर्ज थेट रद्द सुद्धा केला जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही काळजी करायची गरज नाही. ज्या ज्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत आहेत त्यांना आज, उद्या आणि परवा दिवशी पैसे येणार आहेत. बघा, पहिले पात्रता, बहिणींच्या घरामध्ये कोणतीही 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल तर पैसे येणार नाहीत. याच्यामध्ये टॅक्सी असेल, रिक्षा असेल किंवा भाड्यासाठी एखादी गाडी घेतलेली असेल ती गाडी चालणार आहे. परंतु एखादी गाडी जर तुम्ही मनोरंजनासाठी, चैनीसाठी आणि स्वतःसाठी घेतलेली असेल तर तुमचा अर्ज रद्द केला जाईल. सोबतच ज्या लाडक्या बहिणींचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल, म्हणजे ज्या बहिणींच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तर त्यांना पैसे येणार नाहीत. सोबतच उत्पन्न सुद्धा 2.5 लाख रुपयांपेक्षा
कमी असावं, बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा. बघा लाडक्या बहिणींनो, या महत्त्वपूर्ण अशा पात्रता आहेत. सोबतच अजून एक महत्त्वाची पात्रता ती म्हणजे लाडकी बहीण फक्त लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असावी. जर लाडकी बहीण डबल योजनांचा लाभ घेत असेल तर त्या लाडक्या बहिणींना दोन्ही योजनांचा लाभ घेता येणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, योजनांविषयी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली होती. आज उद्या परवा या 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता, गॅसचे पैसे आणि बोनसचे पैसे येणार आहे. त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.